आशिष आणि सुभाष दोन्ही भावांमध्ये खूप जवळीक होती. दोघेही एकमेकांपासून प्रत्येकाने सुख-दुःख वाटून घेत होते. मात्र आशिषच्या लग्नानंतर हळूहळू परिस्थिती बदलू लागली. आशिष आणि सुभाष दोघेही आईवडिलांसोबत राहू लागले. लहानपणीचे हसणे आणि खेळ कधी मोठे झाले ते कळलेच नाही. लहानपणी झालेल्या भांडणाचे रूपांतर मारामारीत आणि भांडणात होऊ लागले. आता मतभेदाचे रूपांतर मारामारीत आणि भांडणात होत होते. कदाचित काही दिवसात हे सर्व सुरळीत होईल असे वडिलांना वाटत होते. पण दिवसेंदिवस त्यांच्या बाबतीत असे काही घडत नव्हते. एका रात्री वडिलांची तब्येत बिघडली आणि आई बाबांना म्हणाली, आम्ही जिवंत असताना हे प्रश्न का सोडवत नाहीत? आम्ही गेल्यावर हे दोघे कसे जगतील कोणास ठाऊक? हे ऐकून वडिलांची झोपच हरपल्यासारखी झाली. आजपर्यंत जी मुलं एकमेकांशी आनंदाने वागायची आज त्यांच्यात विभक्त होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. बरेच दिवस एकमेकांचे मतभेद बघून एके दिवशी वडिलांनी आशिष आणि सुरेश या दोन्ही भावांना आपल्याकडे बोलावून सांगितले की माझी तब्येत ठीक नाही आणि मला माझ्या जबाबदारीतून मुक्त व्हायचे आहे. आशिष म्हणाला, बाबा कसली जबाबदारी तुम्ही पार पाडलीत? मग आई म्हणाली, तुझ्या रोजच्या भांडणांनी आम्हीही कंटाळलोय तर सगळ्या गोष्टी वाटून घ्यायच्या म्हणजे घरात कितीही शांतता आहे. आणि आशिषचे एकमेकांशी मतभेद होते ते कधीच विभक्त होण्याचा विचार करू शकत नव्हते. एकमेकांवर प्रेम करणं आणि भांडणं ही वेगळी गोष्ट आहे. पण मी भावाशिवाय जगूच शकत नाही. बाबा म्हणाले, आता आम्ही जगून काय करू? तुम्ही असे भांडता भविष्यात अशा गोष्टीचा विचारही करू नका. असे म्हणत सुरेशने आईला मिठी मारली. मग आशिषने वडिलांचे पाय धरले आणि म्हणाला, बाबा मला माफ करा. मी मोठा होतो. मला समजायला हवे होते. आता आम्ही मुले नाही भांडणार. आम्ही जे काही बोलतो त्याबद्दल मी माफी मागतो. माझी चूक म्हणजे तुमच्या स्वतःच्या आनंदाचे तुकडे करणे. आम्हाला एकमेकांपासून वेगळे करू नका. आम्हाला तुमच्या आशीर्वादाची आणि प्रेमाची तितकीच गरज आहे आणि आम्हाला तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची नेहमीच गरज आहे. तर मित्रांनो, कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.